प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. बरसा दो अपनी कृपा, बरसा दो पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. पवित्र आत्म्याच्या आगमनाची तयारी करण्याचे हे दिवस आणि अशा पार्श्वभूमीवरती आपण पवित्र आत्म्याचं स्वरूप, त्याचं कार्य, त्याची दानं, त्याची फळं ह्या सर्व गोष्टींवरती चिंतन करत आहोत. ह्या पवित्र आत्म्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं देण्यात आलेली आहेत. सर्वप्रथम पवित्र आत्मा हे नाव, कारण आत्मा हा दुष्ट असू शकतो, तसा आत्मा हा पवित्र असू शकतो. म्हणून हा पवित्र आत्मा म्हणजे नुसता शुद्धतेचा आत्मा नाही, स्वच्छ आणि मंगल पावन असा आत्मा नाही, तर हा पवित्र आत्मा परमेश्वराच्या पावित्र्याचाच भाग असलेला आत्मा आहे. म्हणून पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा अशा तीन व्यक्तींचं एकच देवत्व आणि त्या देवत्वामध्ये एकच पावित्र्य, म्हणून तो पवित्र आत्मा. त्यानंतर त्याला देवाचा आत्मा असा शब्द वापरण्यात आलेला आहे की देवाचा आत्मा जलाशयावरती तळपत होता. साक्षात परमेश्वराचा तो श्वास, पिता आणि पुत्र ह्यांच्या दोघांच्या मध्ये जो प्रेमाचा संबंध आहे, त्या संबंधांची जणू काही ती स्पंदनं. म्हणून हा पवित्र आत्मा ज्या वेळेला माणसामध्ये कार्य करत असतो, तेव्हा माणसाचा संबंध थेट परमेश्वराशी जोडला जात असतो. त्याला सत्याचा आत्मा असंही सांगण्यात आलेलं आहे, कारण तो सत्य प्रकट करत असतो. तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील, अशी ग्वाही प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. तो पवित्र आत्मा सत्य प्रकट करत असतो. कोणतं सत्य प्रकट करत असतो? धार्मिक किंवा आध्यात्मिक सत्य. आणि त्यासाठी तो माणसाला शहाणपण, ज्ञान आणि समंजसपणा अशा प्रकारची दानं देत असतो. ह्या आत्म्याला कैवारी असंही नाव देण्यात आलेलं आहे. पाराक्लेतोस, पॅराक्लेट म्हणजे बाजू घेणारा, वकिली करणारा, कैवार घेणारा, असा हा परमेश्वराचा पवित्र आत्मा. तो कोणत्या बाबतीत कैवार घेतो? माणसावरती कधीकधी दुष्ट आत्म्याचा हल्ला होत असतो. सैतान त्याला भंडावून सोडत असतो. सैतान त्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करत असतो. सैतान हा लबाडीचा बाप आहे. अगदी प्रारंभापासून तो खोटे बोलत आलेला आहे. म्हणून पवित्र आत्मा ती सगळी लबाडी उजेडात आणत असतो, खोटं सिद्ध करत असतो आणि खरं जे आहे ते खरं आपल्यासमोर सादर करत असतो. म्हणून पित्याची उपासना आपण सत्याने आणि खरेपणाने केली पाहिजे, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ह्या पवित्र आत्म्याला सांत्वन करता पवित्र आत्मा असंही म्हणण्यात आलेलं आहे. सांत्वन म्हणजे ज्यावेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण झालेली असते, माणूस अस्वस्थ किंवा बेचैन झालेला असतो,
चुकीचे आरोप केल्यामुळे माणूस आतल्या आत खचून गेलेला असतो. अशा वेळेला पवित्र आत्मा त्याला खंबीरपणे सांगत असतो की भिवू नकोस, तू चुकलेला नाहीस, तुझं बरोबर आहे, हे बरोबर आहे ते मी सिद्ध करण्यासाठी तुझ्याबरोबर असणार आहे. अशा प्रकारे तो पवित्र आत्मा माणसाला सांत्वन देत असतो. म्हणून हा पवित्र आत्मा अतिशय हळूवारपणे माणसाच्या जीवनामध्ये कार्य करत असतो. त्याच्यासाठी वापरण्यात आलेलं एक महत्त्वाचं प्रतीक म्हणजे दवबिंदू. दवबिंदूप्रमाणे किंवा दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा ह्या भाकर आणि द्राक्षारसावरती पाठव, अशी प्रार्थना मिस्सामध्ये केली जात असते. हे प्रतीक कशासाठी वापरलेलं आहे? कारण दव हे दिसत नाही, परंतु दवेचा परिणाम दिसत असतो. की दव पडली की वातावरणामध्ये गारवा निर्माण होत असतो. दव पडली की सगळीकडे हिरवळ उगवत असते आणि म्हणूनच दवीचा परिणाम जाणवतो. तसाच पवित्र आत्म्याचा परिणाम जाणवत असतो. अशा पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये पाचारण करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.